मंडळी, मनोरंजनाचा फराळ घेऊन सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस। मंडळी, एका भाईच्या घरात रंगणार आहे दिवाळी पहाट, त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या तुफान आतिषबाजीसाठी, जी घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अवली कलाकार। वाह वाह, ताल भास्कर, ओ काय सुंदर हॉल आहे हा। कुठून आणलीत ही सुपारी? हा मनुष्य कोणीतरी फार मोठा आसामी असणार। ओ काय हो, एवढ्या मिठाया कधी बघितल्या तो आपण, सांगा बघू। वा 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 वा, फारच छान हो। असं वाटतंय की मी अगदी षण्मुखानंद हॉल मध्ये आहे। वा वा वा, धन्यवाद। नाही पंडितजी, अहो माझं काहीच नाहीये, इथले मालक तुमचे खूप मोठे चाहते आहेत म्हणून ही आजची खासगी बैठक त्यांनी बोलावली आपली। वा वा वा, भारी माणसं आहे ती। काय उत्तम प्रयोग करायचा आणि त्यांची वाहवा मिळवायची। हो पंडितजी, हो। नमस्कार नमस्कार, कसे आहात? छान भारी। तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इकडे आल्यामुळे आम्हाला जामच बरं वाटलं। माझा आनंद आहे, माझाच आनंद आहे खरंच। वा वा, ही छोटीशी झोपडी कशी वाटली तुम्हाला? ही झोपडी आहे तुमची? याला झोपडी म्हणायचं म्हणजे आमच्या घरांना बीळ असं म्हटलं पाहिजे। अहो नको नको, खरंच नको, एवढी मिठाई मी आयुष्यात माझ्या बघितलेली नाहीये। मला तर असं वाटतं की मी हलवाईच्या दुकानात उभा आहे। माहीमचा हलवाई पण याच्यामध्ये आहे। माहीमचा हलवाई, खूप खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून। वा 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 वा। काय मग कसं जायला? छान झाला। यांना खरंच शास्त्रीय संगीत ऐकायचं? हो पंडितजी, असेल ना? प्रश्न पुन्हा एकदा, यांना खरंच शास्त्रीय संगीत ऐकायचंय? असेल ना पंडितजी, म्हणून तर बोलवलंय। कमाल आहे, मला वाटत नाही। नाही असं ती जी बाई आहे ती असरानीच्या जवळ जाते। नाही, आमचा हो छान झाला प्रवास अगदी। नाही, आम्ही पहिल्यांदाच असं वेगवेगळ्या गाडीतून आलो। आम्ही एका गाडीत, वाद्य एका गाडीत। खरं सांगू का, आमची वाद्यनं पहिल्यांदाच अशी आरामात गाडीतनं आली आहेत हो। तानपुरा असा होता हो, अगदी अगदी खुश झालेला होता तू। ऍक्च्युली काही झालं, आम्ही ज्या 2 गाड्या पाठवल्या होत्या ना, त्या रस्त्यात चुकला, नाही तर 4 गाड्या आहात म्हणून। अरे बाप रे, एवढं कोण करतो हो प्रेम आपल्या कलाकारांवर, सांगा बघू। आम्ही सामान्य लोक आहोत हो। म्हणजे कार्यक्रम सुरू झाल्यावर एखादा आह किंवा टाळी जरी आली तरी सुखाने हरखून जाणारी माणसं आहोत। हे म्हणजे खूपच झालं। नमस्कार, खरंच पुन्हा एकदा नमस्कार करतो। एकदा छान कार्यक्रम करूया। तुम्ही आमच्या पाहुणे आहेत, तुम्ही म्हणजे देवाचे माणसं। नाही नाही, तुमच्या मध्ये कला अशी नासामध्ये भिनलेली आहे। नाही नाही, तुमची ह्याच्यावर हात आहे, तुमच्या देवाचा हात आहे। हे बस बस, तुमची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा करण्यासारखं। अगदी अगदी खूप हर्ष आहे मला इकडे येऊन। 1 मिनिट। हो हो, बोलत काय बस काही झाला त्यांना काय काय कोण आहे? हो हो, अरे बापरे, आता अजून नको हो मिठाई। खरंच सांगतो मी, अगदी खरं सांगू का, मला मधुमेह आहे। खरंच सांगतो, मला मधुमेह आहे, नको मिठाई। अहो नको, खरं अहो काय असणार आहे? हे बघा, ही काजू कतली आहे, या काय झालं? तर खरं तर 5001 एवढंच मानधन ठरलं हे। अरे ते देणारच आहे, पण हे लव ऑफ टोकन। लव ऑफ टोकन? दुखाईची आहे। दुखाई म्हणजे पंडितजी, आता तुम्ही गाणं गाऊन तुमचं तोंड दुखणार ना, म्हणून मुंह दुखाई। अच्छा, नाही तर मुंह दिखाई असं असं मी घेऊ शकतो? जसे जसे मैफिल रंगणार कार्यक्रमात मज्जा येणार। देणार काहीतरी
पंडितजी ते त्यांचं आहे ना. सुरू करूया सुरू. ही मैफिल खास तुमच्यासाठी. लंगर गाय जिन मारो. मी येतोय आयाला सांगू नका. मला म्हातारीचा थोबडा बघायचा होता. जेल मध्ये जायच्या आधी कवर गुटगुटीत होता माझं पोरग. आता एकदम मी तुला खावायला पिवायला चांगलं खुरायचे. अरे नाही आये. अरे मी कायमच नाही आलोय आणि मी सुट्टीवर आलोय. हे बाबा मला पॅरोलवर सुट्टी मिळाली. घरात पोपट आहेत का जास्त? पॅरोल मिळाला. एक्सक्यूज मी, हे त्यांच्या पेरोलवर आहेत का? येडायस काय? पेरोल नाही रे, पॅरोल पॅरोल. पॅरोल? हा म्हणजे भाई जेल मधनं सुटून आलाय. जेल मध्ये सुटून आलेत ते? अरे बापरे, हे कुठली सुपारी आणली ही तुम्ही? मलाही माहित नव्हतं पंडितजी. त्यांनी सुपारी दिली 5,001 म्हणाले म्हणून मी लगेच हो म्हणालो. मला नव्हतं माहिती अचानक हे येतील म्हणून. मला नाही माहिती का आले. आता काय करायचं? चला, आपण जाऊया. कोण आहेत म्हणजे? फेमस बाई आहे, हातोडा बाई. मोठा कापाळ दिसला ना टाप करून फोडतो. माझं दिसतंय का? माझं दिसतंय? ए बाबा हा कोण आहे? नमस्कार. तुला माहिती आहे ना मला ठुमरी ऐकायची सवय आहे ना रे. शास्त्रीय ऐकतात ना. हो, म्हणजे बरेच दिवस झाले कानाला काहीतरी शास्त्रीय सुमित्रच ऐकलं नाही ना म्हणून त्याला बोलवलं इकडे. अरे पप्पा म्हणजे दिवाळी पाठ आहे. नाही. चल ना गा ना काहीतरी भाई. डिंचक 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 डिंचक. नाही नाही, काय नाव काय बोलला तुझं? भूपेंद्र सिंग. आजपासून तू भोप्या. भोप्या? ए भोप्या बोल. असू दे, हरकत नाही. भोप्या बोलतात त्याला. आये अरे भोप्या बोलायचं, रिस्पेक्ट करायचं. आपल्या घरात त्याचे पावलं लागलं आपल्यासाठी एवढी मोठी गोष्ट आहे. कवरा मोठा माणूस आहे तो. शास्त्रीय गातात ते ना. हो. त्याला भोप्या बोल शिकतो. शास्त्रीय गातो. हो. भोप्या नाही मग काय बोलायचा? अरे त्याला गुजरू बोल. नाही, गुजरू पण नको, पंडितजी म्हटलं तरी चालेल. पंडितजी बोलायचे त्यांना. पप्पूस कावरा मोठा फॅनत माहित आहे ना पंडितजींचं. मग म्हणजे तुला सांगतो की तुला माहित आहे ना रे, ठुमरी ऐकल्याशिवाय मी जेवत नाही, झोपत नाही, गेम पण वाजवत नाही. बोल मी. काय सांगता? अरे वाचाऱ्या, तुला मागच्या टायमाला माहित आहे ना तो कचरा हटेला वाचाऱ्या मना लय त्रास देत होता. त्याच्यामुळे 2-4 माझे डील हिसकटले. मी बोललो आज याला ठोकणारच. आई तर मला नाकावर भेटली. मग लात मारून बोललो वाचाऱ्या मारो, गोली मारो मारो असं बोललो. तो वर बघितलं तर एक पोस्टर, कट्यार काळजात घुसली. कट्यार काळजात घुसलीचं पोस्टर बघितलं. दाटून मन आलं रे माझं आवरे. दाटून आलं. बोललो वाचारा या माणसामध्ये तू वाचला. निघ ना तर ठोकून टाकून तुला वाचारा. काय सांगताय? पुढे गेलो, तिकीट काढले ना, त्या नाटकाला बसलो मी. कट्यार काळजात घुसली बघितलं तुम्ही? बघितलं मी. म्हणजे तुम्ही चाहते आहात त्याला? चाहते? अरे हे तर काहीच नाही. भीमसिंग जोशी अण्णा, पंडितजी जसराजी, वसंतराव देशपांडे. अरे याचं काय हे शेवटचं कळलं नाही पण वा, कमाल आहे. खरंच आहे, संगीतात ती ताकद आहेच बरं का. बरं का हातोडा भाई. संगीत मन को पंख लगाए, रिमझिम झिम झिम. चालू कर चालू. अंगरे का करिए जिन मारो, टंगाई दाई का करिए जिन मारो, टंगाई दाई का करिए जिन मारो, टंगाई का करिए जिन मारो, मोरे अंगना लग जाए.
बिन सासे कई शासन न दिया बिन सासे कई शासन न दिया डोर डोर गर जिन मारो लोंगो ए बाबा लय बोर मारतोय. अरे काय जा अरे ह्याच्या नाचता पण येत नाही बाबा. ऐका हे गाणं मुळात असं नाचण्यासारखं नाहीच आहे. ए तू गप रे. ए मेंढ्या आपला वाला गाणं सांग त्याला. अरे भाई ते काय ना बीडीचे राहिले जिगर पे पिया. हे जमत नसेल तर काटाला का बंगले के पीछे ते गाणं. हो, ही असली गाणी ही फिल्मी पद्धतीची हा गाणी. गा ना गा. ए बाय हा गायला ना मोठा हातोडा घाल डोक्यात त्याच्या. नाही, हातोडा नाही तानपूर. काय बोलतो बच्चा तू हातोडा आहे काय ते तंत ब्र आहे तू. तानपुरा असं नाव आहे त्याचं. ए बाबा माझी वाली गाणी पाहिजे मला काय माहिती नाही. ऐका, ही वेगळी गाणी पद्धतीची गाणी तुम्हाला आवडतात. मी वेगळ्या पद्धतीची गाणी गातो. कळलं का? मी शास्त्रीय संगीत गातो. तू नाही गाणार. नाही, मी नाही गाऊ नाही गाणार? नाही नाही. मेंढ्या अहो अहो हे अहो हे मग त्याला खायला सांग ना बिडी जलायले. ए मम्मी मला बिडी जलायले पाहिजे. यार बीडी करायला का तू सिनेमातलं गाणं नाही तू मी याला मारणार. अरे थांबा. ते कोण पाहुणे आलेले आहेत असं वाग तुम्ही पण ना. ऐका मांजर पोरग 2 दिवसासाठी पॅरोलवर सुटून आलेलं तर त्याच्या मनासारखं होऊ द्या. त्याच्यासारखं त्याला गाणं ऐकू द्या. ऐका मांजर काय बिडी जलायले पाहिजे. सांगत पंडितजी माझ्या पोरासाठी फक्त ओली गाणं गा. हो पण कसं आहे माहितीये का, हातोड्याची आई नाही गाऊ शकत. मी हात जोडून सांगतो दुसरं कुठलंही गाणं द्या, पण हे दुसरं गाणं बिडी जलाय- देऊ? नाही हो, मी कम्फर्टेबलच नाही आहे या गाण्यात. मेंढ्या ते काय ते आणलं आता. आहे मी जेल मध्ये गाणं लिहिला. माझ्या पोरांनी जेलमध्ये गाणं माझं पोरग कवी जायला. आता यांनी पण लिहिलं ते पण जेल मध्ये. हे जर लिहायला लागले तर खऱ्या कवींनी काय करायचं? घोडबंदरच्या रस्त्यांवर लिहायचं का खड्ड्यांवर लेख लिहायचे? काय करायचं पंडितजी कवींनी? तू जरा स्किट मध्ये राहा. घरातले ताण तू ताणपुऱ्यावर छेडते. जरा काळजी घे बाळा. पप्या काय हे मी वेगळ्या हे मी लिहिलेलं आहे. ते गा. याच्यात चाल घाल. चाल घाल असं नसतं, चाल लावणे असा प्रकार असतो. हा ना. तो वाच आधी. हो, हे तुम्ही लिहिलेलं आहे. आहे मी लिहिला. माझं मी कैदी नंबर 717 एकदम खतरा लिहितोय कविता मारून पत्रा. ना फोन ना यार जिंदगी झाली सायलेंट. सोडा मला नाहीतर होईल मी व्हायलेंट. चांगलं लिहिलं. यात तुम्ही म्हणाला चाल घाल. चाल घाल. याच्यात चाल घाल. याच्यात चाल घालण्यापेक्षा मी चाल लावेन. याला चाल लावेन. फारच सुंदर शब्द आहेत. मोत्याचे दाणे. ए भाई हे नाही. ते वाला नको. हे गच्ची गुच्ची कसला वाला हवाय. सातशे सतरा 717 कैदी नंबर 717. कैदी नंबर 717 मी आहे एकदम खतरा. 717 कैदी नंबर 717 मी आहे एकदम खतरा. लिहितोय कविता मारून पत्रा. लिहितोय कविता मारून पत्रा. पत्रा 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 पत्रा. ना फोन ना यार जिंदगी झाली माझी सायलेंट. नावो ना चार जिंदगी झाली माझी सायलेंट. सोडा मला नाहीतर होईल. सोडा मला सोडा 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 मला नाहीतर होईल मी व्हायलेंट. कैदी नंबर 717 मी आहे एकदम खतरा.
घरात. शास्त्रीय गाण्याचं सोडून तू हे काय त्याला फालतू अरे पण पप्पा ह्याच्यातच मजा आहे. मला आता लावणी पण पाहिजे. मला लावणी हातवाडा द्या माझा. मला लावणी पण पाहिजे. नाही काय सांगा पप्पा. डोकं नको फिरू आधीच सांगतोय. तू ऐक माझा. ऐक ना. इकडे ये. लावणी का इकडे लावणी नाही होणार. पप्पा मला लावणी पाहिजे. लावणी नाही, शास्त्रीय आता सांगतो पप्पा. माझ्या नादी लागू नको. तू आधीच सांगतोय. मला लावणी सांग ना तर मी फोन आई बोलायचं नाही. एक शब्द तोंडात न करायचा नाही ना. रार्य मासले पंडित तू इकडे नाही राहू दे. नाही तुम्ही इकडे. इथून का तू मागून छान. नाही पंडितजी तुमचं मान. तुम्ही इकडे बस. बाय ये तबला वादक तुम्ही बस. तुम्ही आता ऐक. तुम्ही पंडितजी तुझ्या आवडीचं गाणं गायचं. टेन्शन घ्यायचं नाही. कुणी पण आता तुला जर ताऱ्यास दिला तर यो बाम आहे. यो बाम जे हातात जे गाणं गाताना कोणी पण तारास दिला तर ही पीन आहे ना अच्छी करून करायची. सगळी गाणी छान गालास दादा. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद दा. वा वा. या फुलझडीपासून या आपटीवार पर्यंत मधले सगळे बॉम्ब होते. खतरनाक मस्त होती कॉन्सेप्ट आणि उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. एक अरुण बघता बघता आमची दमछाक होते. आज 2-2 अरुण होते स्टेजवर. मला असं वाटलं की पोरगा पण तसाच आहे की काय, असं मला एक शंका येऊन गेली मनात की पोरगा पण तसाच बोलेल. मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू. आता आता खड्ड्यांमधून जाणाऱ्या कवीचं दुःखही आलं. ते पण छान होतं. मजा आली. थँक्यू. सई 717 वोल्टचा परफॉर्मन्स होता. फार मजा आली. ग्रेट टीमवर्क. मला असं वाटलं की छान सगळ्यांनी आपापले रोल्स एकदम मनापासून निभावले. नमा बेंबीच्या देठापासून आवाज येत होता आणि ते फील होत होतं. खूप छान कॅरेक्टर पकडलं होतंस. मजा आली. अरुण दादा बॉम्ब फुटल्यानंतर शेवटची जी उडी होती त्याला सलाम. त्याला सलाम. दुसरं काहीच नाही. आम्ही मस्त. मला असं वाटतं की हे तुझं क्रेडिट आहे की आमच्या तोंडात हे गाणं बसलं. कैदी नंबर 717. म्हणजे हे काही तोंडात बसावं असं गाणं नाही आहे सामी, पण ते तू गायलास त्याच्यामुळे ते अजूनही घोळतंय मनात. ॲडिशन टू दिस प्राजू आज खूप सुंदर दिसतेस. मजा आली गाईज. कॉंग्रॅच्युलेशन्स. डान्स स्टेप्स अत्यंत उत्तम होत्या आणि आजची हेअरस्टाईल पण मला आवडली. मजा आली. व्हेरी नाईस. थँक्यू टीम. मंडळी बायकोला सासरी नेण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत आपले शामराव. बघूया यावेळी तरी त्यांना त्यात यश येतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या इरसाल गावकरांना. गप ग पोरी भाया नाही ग. गप ग उगी उगी सणासुदीच्या दिवशी असा डोळ्यात ना आसवं नाही गाळायची ग. गप ग पोरी. आता किती समजवायचं ग तुला. हा जा ग बया जा. येते बया समजव ग. अगं मी तेच सांगते. ती ऐकत नाही ना माझं. मामी. मामी कोण हाय का भाऊ. बघा कसं काय. बरं आहे का. बरं आहे. तुम्ही ओके का. बरं आहे सगळं बरं. येते बघितलं का कोण आलंय बघ. हा बघितलं की जावई बापू आले. ताई
कसे आहेत मामा? आज बेटा बरा आहे गुडघ्याच्या वाटे ओके का? ताई बसा बसा. बघितलं का जावई बापू आलेत बघ. हा कसं काय मामा? बस बेटा बरा नवरा दिसतच नाही का ग तुला? तसं नाही, आधी वडीलधाऱ्या माणसांना विचारायला पाहिजे ना, एवढा. म्हणून मग. जावई बापू कसे आहेत तुम्ही? तसाच कोरा खटक आहे, कोरा खटक. अरे बाबा कसं काय मग आज कसं अचानक? म्हणतात दिवाळी ना सण शे, लक्ष्मी पूजन ले घरची लक्ष्मी घरी पाहिजे ना. पण श्याम्याला मी म्हणलं बा आपण चेतनाला घेऊन जाऊ. चेते ए पोरी चाल ना ग घरी. संसार म्हणला की भांडायला लागतं पोरी. छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्यायच्या. सोडायला काही धरलंच नाही ना, पण मी आहे. भांड्याला भांड लागूच दिलं नाही ना तिने. माझी थाळी मी एकटाच वाजवतोय. बापू असा वाजवीतच बसा मग एकटच. काय लागा तुम्ही बोलताय? मामा 7 दिवाळ्या झाल्या, मी माझ्या हातात पेटती सुरसुरी घेऊन उभा आहे. आणि माझा हे भुईचक्कर या सांगण्यात गोल गोल फिरते. मी काय करू सांगा तुम्ही? पेटवा एकदा तुम्ही. बघ भाऊ काय जावई बापू काय बोलता? आजूबाजूला कोण बसले जरा बघा तरी आणि मग बोला. माय माझे ही कोण आहे? शिवली आहे, इथं आमच्या बाजूलाच राहते. लहानपणापासून बघत आले. ताई काय झालं माहितीये का? 6 महिने झाले सासरी जायचं नाव घेत नाही. म्हणे आई इकडेच राहते, मला नाही नांदायचं तिथं. असं असतं का हो ताई? सांगावं समजावून हिला सांगा बाई. बाई म्हणजे परक्याचं धन असतं, काय का नाही? नवऱ्याचं घर म्हणजेच आपलं घर असतं, आईचं घर आपलं नसतं ग बाई. पोरीनं जाताना डोलीतनं जायचं आणि येताना तिरडीवर यायचं असतं. नाही मग किती वेळा सांगू ग तुला शिवले? अगं बायकोचं जग आहे ना नवऱ्या भोवतीच फिरत. अगं एकदा का लग्न झालं की मायाचा उंबरा पाहायचा पण नाही. होय काय? हो काय कुठल्या तोंडाने बोलते तू? अरे लाजा तरी वाटू द्या ना. ओ मामा ऐकलं का? बरोबरच बोलते. काय चुकीचं बोलते ते? आई काय हो तुम्ही जे काही हिला सांगताय ना ते तुमच्या पोरीला पण सांगा ना. आणि तू गये वांदार मोसड्याची आरशा समोर उभं आहे आणि आरशात जी झिपरी दिसेल ना तिला हे सांग सगळं. कसं बोलताय? सांग ग. श्याम्या जावं वाटेल मग यांच्याकडे. श्याम्या गुच्चूबट मी गुच्चूबट कसं बोलून राहिला? तुझ्या ना तोंडकरी बात ढोंगण खायला आता असं झालंय. काय आई बाई बोलू नको तू. गुच्चूबट कथा चावय राहिनी. तू बी तसं बोली राहिनी का? अरे काय म्हणते ती? लग्न झाल्यानंतर पोरीने आईचा उंबरा बघायचा नाही म्हणे, आणि ते पण स्वतःच्या आईच्या घरात बसून. देवाला तरी घाबर ना ग. थांबा ना जरा, तुम्ही थांबा ना. आम्ही इथं काहीतरी महत्वाचं बोलतोय ना. म्हणजे माझं काहीच महत्वाचं नाही का? नाही तसं नाही हो, तुमचं हाय महत्वाचं. पण ही पोरगी 6 महिने झाले सासरी गेली नाही हो. अरे तुमची पोरगी 7 वर्ष झाले तिच्या घरी आलेली नाहीये. ते सोडावं, पण ह्या पोरीच्या पदरात 2 पोरं आहेत, 3रं पोटात आहे. तिच्या 3रं पोटात आहे. माझ्या पहिलं माझ्या मनातच अजून. कळतंय का तुम्हाला काही? शामराव थांबा गेला का तुम्ही जरा. ती जर सांगते तर तुम्ही तुमचंच काय घोसावताय कळणार. मला तिला समजवायचं जुळत असेल तर समजावा, नाही तर आपला हात पाय धुवा, तिकडे गोट्याच्या बाजूला खाट टाकून निवांत झोपून जा. अजिबात नाही. आज काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकीन मी. पण बाय ना पंक्तीवर पंक्ती उठतायत म्हणून काय वाढप्याने वाढतच राहायचं का? त्याला नाही लागत भूक? कसं बोलत कसं बोलतो म्हणजे? सांगा काय तुम्हाला फक्त तुमचंच दिसतंय का? इतर जगाचं काहीतरी बघा की. कशाला बघू इतर जगाचं? माझ्या घरात नागिन असताना दुसऱ्याच्या दारात जाऊन कायला पुंगी वाजव मी? तुम्ही जरा शांत बसा जरा. ए पुरी काय तुझं काय झालंय? का बरं जात नाही ग तू? मामा माझा नवरा आहे की नाही जाम त्रास देतोय मला. हे बघ मामा जाम काम लावतोय मला, सारखं बोलत असतोय तेल लावून दे किसाला, तेल लावून दे किसाला. हात दुखतायत पार मालिश करून करून. सारखं कामाला लावतोय वय कोणी घरी. असं आता बरं आहे की, पण तुझ्या नवऱ्याला केस तरी आहे.
आता काय कायच्या नशिबात नसतं, त्याला काय करणार. माझं पण स्वप्न होतं किंवा माझ्या नवऱ्याचे काळे भोर. बुचकाळते त्याला, चोळत बस, लावत बस तेल त्याला. बोलते हे अजून. मी रोज कामावर जाताना आहे ना तुझ्या हातात माझे केस देऊन जाईल. लावत बस तेल त्याला. बरं वेगळं तेल घ्यायची बी गरज नाही. माझ्या टाकला आपोआप तेल सुटतं माहितीये. माझ्यासोबत चाल ना ग. ए तीन बाईनी तेल चोळी, चाल ना ग. ते हे तुला काम लावतात वय म्हणून जात नाही आहे सोय त्यांच्याकडे. सुस्करा का बरं सोडला ग तू? काय काम लावलं मी तुला? लग्न झाल्यानंतर मी तुला एक काम सांगितलं, कडी लाव. बाहेर जाऊन कडी लावली, तू बाहेर बिंदा झोपली. बरं दुसऱ्या दिवशी उठली आणि जी माहेरी निघून गेली ती परत आलीच नाही. बरं ती परत आली नाही ना, त्याच्यामुळे आतापर्यंत नातेवाईकांमध्ये चर्चा आहे की पहिल्या रात्री बायको बाहेर झोपली ना, मग त्याच्यातच खोट असेल. मायनी शपथ बापू माझ्यात खोट नाही. चेते ए पोरी चाल ना ग घरी, तुला काम नाही लावणार. 2 वेळचं आयतं खायला देऊ. शाव्याकडे बघ तू. असं नाही हो, आयाला बरं नसतं, गुडघे दुखतात आणि मग काय. थांबा तुम्ही, आपलं तुम्हाला तुमचंच पडलंय. या लेकराचं विचारा ना, काय ती 6 महिने झाले गेली नाही तिथं सासरे. अय पोरी जाग. खरं सांगू का ताई, चूक नाही हिच्या आईचीच आहे. ही दारात उभी राहिलं की तिला सांगायचं, बया माया वेगळी असती, नियम वेगळे असतात. आपलं घर हे आपलं नसतं बाई, नवऱ्याचं घर आपलं असतं. होय खरं ताई. आणि नवऱ्याला पण कळायला नको का बायको रुचली आहे, जावं जरा रुसवा फुगवा काढावा नाही. आजकालच्या पोरींचं मला कळना झालंय. नवरा नसताना यांच्या घशाखाली घास तरी कसा उतरतो. हा ना. हा ना काय, हा ना थोबाड तोंडी. काय बोलतोय तू? स्वतःकडे पाय ना एकदा. लग्नाच्या आधी चवळीची शेंग होती, इथे येऊन गप गप खाऊन नुसतं भरताचा वांग झालाय तुझ्या. दांडगल्लीच्या दांडगल्ली झालेली. घशाखाली घास उतरत नाही. हे असं केलं ना 2 दिवसाचा भात बाहेर येईल. एवढं वाढलंय ते. एवढं काय नाही झालंय. ऐका लेकरू माझं माकड तोंडी. इथे इथे बेटा मी आमचे वेगळे ते बोलतो आम्ही, पण तू ऐक ना, तू या मायलिकीच्या नादाला लागू नको. हे म्हणजे ना, खान तशी खापरीन माय तशी छोकरी येते. हा बघ, नवऱ्याला आहे ना वेदना सांगता येत नाही ग, तो आतल्यात तळमळत असतो. तर तू नेमन तुझ्या सासरी चालली जाय बेटा. नाही भाऊजी, मी नाही जाणार आहे. लई कजक सासू आहे माझी. बोलायला आता कशाला आली, तोंड उचलून 6 महिन्याने. मग काय करू मी? मग भांडतेली माझ्याची. मला नाही पिलू. पिलू नाही कोण बोलणार तुला. जा बाय. अगं नाही बोल. जावय बापू येतील ना समजावायला, ह्यांना घेऊन जा. चांगला माणूस. तिच्या नवऱ्याला सांगा का बायकोला असं लांब नसतं ठेवायचं. आजकाल कुणाचा काय भरोसा नाही. बायको अशी लांब राहिली ना तर दुसऱ्या पुरुषाकडे वळली जाते. सांगा तिला जाऊ. आईचा डोळा चुकून गेली तर मग काय कराल? मग काय कराल? अरे तुझं तर तोंड असं धरून वरून बुक्का मारला पाहिजे. काय बोलते तू? तुम्ही काय बोलताय? तिच्यासाठी काय? तिच्यासाठी विचार करा. तुम्हाला मोतीबिंदू झालाय, तिला तर नजर चुकवायची पण गरज नाही, तशीच निघून जाईल. आमचं नाही बोलतो, हिच सांगते. जावा सासूला सांगा का पोरगी पोटूशी आहे. मी जबाबदारी घेतो. सांगा ना. मी काय जबाबदारी घेऊ? मी कोण आहे? यांना सांगा, मामाला सांगा, मामा घेतील जबाबदारी. मी सांग. माझं काय वय आहे का आता जबाबदारी घ्यायचं? तुम्ही थांबा, तुम्हाला नाही जायचं ना. मी जाते. मी जाते, शिवलीला सोडून येते. मला नाही बघवत कोणाचा संसार तुटताना. नाही चल उठ. नाही मी नाही जायची. उठ ग. नाही जायचे. पुरी जागे जा. अगं असं काय करते शिवले? असं आईच्या घरात किती दिवस राहणार सांग बरं? मी नाही. अगं आईचं घर म्हणजे नदी असते आणि नवऱ्याचं घर समुद्र असते. नदी कधीतरी समुद्राला जाऊन मिळेलच की नाही. मग असं नाही करावं. अगं आई म्हणजे शाल आणि नवरा म्हणजे ब्लँकेट असतोय ग. अगं मग तुला थंडी वाजत नाही का? 7 वर्ष झाली आईच्या शालीत घुसून बसलीये तू.
नवरा नावाचा ब्लँकेट धूळ खात पडलेलं आहे, खाकाना उडतोय त्याच्यावरून. थांबा ना हो, मी थांबा ना जरा, मी समजावत होते ना तिला. बोल सांग. अगं हे बघ, आई म्हणजे की नाही माती असते आणि नवरा म्हणजे आकाश असतोय. झाडाने कसं मातीत रुजायचं पण आकाशाच्या कुशीत जाऊन निजायचं असतंय. वय गं पिल्लू, ए बाईचं आयुष्य म्हणजे ऊन पाऊस वारा ह्याच्या पासून वाचण्यासाठी एकच सहारा, तो म्हणजे नवरा. बापरे, काय डेंजर पाठांतर करून आल्यात बाबा दोन्ही. काय चालू आहे ए पोरी पोरी, ये बघ, पती पत्नी साथ नहीं तो पत्नी की कोई पत्नी. चुकतो मी तुझ्या या वाक्यावर आहे. गंध पटाकी मग जुळवलेलं आहे. कशी येईल तुझी सून तुझ्या घरी? कन्व्हिक्शनच नाही या वाक्यात. नाही आई म्हणून फेल आहे तू, फेल. असं बोलून राहिला. वय बापू थांबा हो, पोराला समजावतं. हे ऐक बया, ए पोरी ग, ए लग्न या शब्दातच मिलन असतं ग, मिलन. अरे पण ही मला कधी मिलन? ही सावकाश. ये लेका, बहिणाबाई काय म्हणतात? काय? लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. माय सासरी का नांदते? लेकीला माहेर मिळावं म्हणून, होय का नाही? म्हणतात काय शिकाडतायत? अरे पण ही तुमची लेक मायेच्या नादाला लागून माहेरीच नांदते ना, सासर तर तोंडात पाहत नाही ती. बरं बहिणाबाई असं पण म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. पण माझ्या चुल्यात पाणी टाकून माझा तवाच घेऊन आल्या ना तुम्ही. काय बोलत आहो? माझी भाकर कशी भाजू मी? नुसता फुकरीने फुकून राहिलो, फू 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 फू. बोलताय काय लय बोलता तुम्ही. हेच तू, ए बोटक्या नाकाची, ए गुबऱ्या घालायची. मला तुझ्याशिवाय सुधरत नाही ग. जिकडे तिकडे मला तूच दिसते माहितीये का? चाल ना. वाटलं तुला हिला सोडायचंय ना, हिला सोडायचंय ना, तुझ्या हिला सोडायला. पण मला पण तुझ्या सोबत येऊ दे. तेवढाच वेळ मला तुझ्या सोबत घालवता येईल, तुला बघता येईल. चाल ना ग. ठीक आहे, आता काय मग? हाय का तयार? मग चालेल. हाय का तयार जायला? मग दोघं पण जा बॅगा भरायला घे. पोरी जावं दोघं पण, पाया पडा सगळ्यांची. असं बोलत मिळून जा. कितीची गाडी आहे ती बघा. कुठं कुठं दिली तुला? हे तुळजापूर आहे ना मावशी तिकडं. तुळजापूरला आहे वय सासर तुझं? वय हाय का? जेते मी पण येऊ काय ग? माझी शेवटची इच्छा आहे तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं बाई. शेवट हो आई, ये की मग. आई तुमची शेवटची इच्छा पूर्ण होते, माझी पहिली तर पूर्ण होऊ द्या. सामराव चला मग तुम्ही विसाला देव दर्शनाला चला. सहकुटुंबी गेलं की सगळ्या इच्छा पुऱ्या होते. आपण सगळे चालले जाणार, मग गुरांकडे कोण बघणार? शामराव, हा आई नाही तू वैरीने वैरीन. मी बघू गुरांकडे. मी कायला बघू गुरांकडे? मला पण यायचंय तुमच्या सोबत. अरे तुम्ही थांबा ना. पळू नका. अरे हो मोडते हो. अरे तुम्ही बायना दांड्या मारू दांड्या. अरे तू काय कर, तुझ्या शिंगावर मला एकदा उचल, चांगला कोल मला, आणि माझी मस्ती कायमची जिरवून टाक. क्या बात है, कडक परफॉर्मन्स. आज दिवाळी निमित्त काहीतरी विशेष परफॉर्म केलं तुम्ही. फारच मजा आली. विशेषण पण कमाल होती. बघा हासर असे काय म्हणतात प्रसाद दाव? त्याचं काय आहे, या सिरीजचा प्रवास सगळा माहिती असतो, पण श्याम्या तू ज्या पद्धतीने व्हेरिएशन देत चाललायस ना या सिरीजमध्ये, ती प्रत्येक वेळगणिक ती जास्तीत जास्त रंजक होत चालली आणि त्याचं संपूर्ण श्रेय तुला दिलं पाहिजे श्यामा. म्हणजे बाकीच्यांची साथ तेवढीच भक्कम आहे, पण तुझ्यावरनं नजर हटत नाही श्याम्या.
आणि आज तू शेवटचा पॅच जो ज्या पद्धतीने व्हेरिएट केलायस ना, ला जवाब, क्या बात आहे. वा वा. बाकी वनिता, चेतू, माने साहेब आणि ईशा नेहमीप्रमाणे आज शिवाचा सहभाग त्यात नाविन्य घेऊन आला आणि तू जो काय म्हणला असं सात्विक मुलगी असते बहारदार होता. व्हेरी नाईस, फॅन्टॅस्टिक, मजा आली. सई क्वालिटी परफॉर्मन्स, फार मजा आली. श्याम दादा, आय थिंक तुम्ही अख्खं प्रहसन शोल्डर केलं. तुम्ही यू स्टोल द शो असं मला वाटतं. आणि एक आयडिया देते, हिला पळवून न्या एकदा. म्हणजे आम्हाला ऑडियन्स म्हणून आता मानसिक त्रास होऊ लागला. आणि चेतू, तुझं हृदय आहे की दगड असं म्हणायची वेळ आली आता. मी आशा करते की एक काहीतरी आशेचा किरण या प्रहसनात येऊ दे एकदा तरी. पण तुमची आगतिकता जी असते प्रत्येक वेळेला ती वाखाणण्याजोगी आहे. आणि आज शेवटी तुम्ही जे म्हणल्यानंतर जे म्हशीचा आला ना, त्याला काही तोड नव्हती. सर अमेझिंग, मजा आली. वने, तुला या प्रहसनात तुझी चाल बघणं इज डिफरंट ट्रीट. म्हणजे ती चाल बघणं आणि तुझं हे, ह्याच्यासाठी मी आतुरतेने वाट बघत असते. आणि तू प्रत्येक वेळेला म्हणजे ते करून मन जिंकतेस. मजा आली. वा वा वा. मंडळी, मेहुण्यानं काढली एक अनोखी बिझनेस आयडिया. चला बघूया त्यावर त्याच्या भाऊजींचं काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. रसिका, ए रसिका, अगं फराळ दे. वा 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 वा, दिवाळी, आहा हा, अत्यंत प्रिय सण, अत्यंत प्रिय सण. सगळीकडे रोषणाई, सगळीकडे मज्जा. त्यात आज नरक चतुर्दशी, महत्वाचा दिवस. छान मर्दन केलेलं आहे, बायकोने चंपी केलेली आहे, अंघोळ झालेली आहे, व्यवस्थित आहेत. लग्नाचे फायदे आहेत. बर, आनंद वाटतो लग्न केल्याने, बर, मज्जा येते, छान. भाऊजी कधी कधी खटकत सुद्धा. भाऊजी, भाऊजी. रसिका, अगं पाया खालून कारेटा सटकलाय, जरा पायाखाली आणून देतेस का पुन्हा? ओंक्या, हे काय केलंस रे बाळा आता? दिवा. भाऊजी पाय द्या. ए ओंक्या, काय करतोयस? पाय चेपतोय भाऊजी. आल्या आल्या पाय चेपायला लागलेस? नागगोळीसाठी 10 रुपये हवेत? भाऊजी दुसरा पाय. तुला 5 रुपयाच्या त्या फटाकड्यातल्या टिकल्या घ्यायच्यात का हातोडीने फोडायला? भाऊजी यार, काय तुम्ही? 100 रुपये हवेत का MSJ मंडळात रांगोळीचे छापे आणायला? भाऊजी यार, काय तुम्ही? मला बघितल्यावर तुम्ही असे चिंदी विचार का करता हो? जसा तू आहेस तसेच विचार येतात. शुभ दीपावली, शुभ दीपावली, शुभ दीपावली, शुभ दीपावली. फराळ करून घ्या. येस येस, दे भाऊजी. हा, मी खाईन माझं माझं. नाही नाही नाही, मी खाईन माझं माझं. पुंगू 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 पुंगू. कानाखाली आवाज दे. हे काय गुंगू वेडायच का रे जरासा? प्रेमाने भरवते, खा ना. त्याचीच भीती वाटते मला. नको उंगू पुंगू करूस. मला भीती का? प्रेमाने भरवतोयस तू मला? एवढं सगळं का चाललंय लाडात? ताईने सांगितलंय तुमचं तोंड गोड केल्यावर तुम्ही कशालाही हो म्हणता. का जराशी? खोटं बोलले का? अगं तू तोंड गोड करणं वेगळं, त्याने तोंड गोड करणं वेगळं. काय वेगळं आहे? मी करतो ना उंगू पुंगू. नको गप्प बस रे. ए मला एकतर हे आवडलेलं नाही उंगू पुंगू. शांत राहा जरा. डोक्यात जातो माझा भाऊ तुझा. खरंच डोक्यात जातो. मला 2 खून माफ असते ना, दोन्ही ह्याचे केले असते. सणासुदीच्या दिवशी तरी माझ्या भावाला असं घालून पाडून बोलू नका. आज तर बोललं पाहिजे. आज नरक चतुर्दशी, असुर आजच मारायचा. भाऊजी गप्प बसा.
तुम्हाला माहितीये माझा भाऊ तुम्हाला करोडपती बनवण्याची स्वप्न बघतोय. नको 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 नको, तुझ्या बाबांनी मला तुझा पती बनवलं तेवढं मला बास आहे. करोडपती ह्याच्या पुढे तुझ्या कुटुंबाकडनं मला काहीही नकोय. भाऊजी यार बैठो यार, टेंशन नहीं लेने का, फराळ खाने का. नीट नीट, नाक्यावर नाहीये मी. नीट नीट. यार भाऊजी काय माझ्याकडे फुल प्रूफ प्लॅन आहे करोडपती होण्याचा. त्यापेक्षा मी तुला एक ऑफर देतो, तू मला शांततेने जगू दे, मी तुला 2 वेळचं गिळायला देतो. बसा भाऊजी, मी तुम्हाला करोडो रुपये देतो, तुम्ही मला 2.5 लाख रुपये द्या. किती? 2,50,000. 2.5 म्हणजे 2,75,000. 75,000 only. तेच त्याने ना खूप मोठा छान प्लॅन केलाय. देऊन टाका पटकन त्याला पैसे. दिले असते ग, पण वरच्या खिशात एवढे सुट्टे पैसे ठेवत नाही मी. गरीब लोकांची गरीब कॉमेडी कसा सहन करायचं. कुठे गेला विनोदाचा बोनस? हे असलं काहीतरी बोलायचं नाही आणि गरीब तर अजिबात म्हणायचं नाही. तू काय गरीब म्हणतो, तू काय गरीब म्हणतो? वडापाव महाग झाला म्हणून 1 रुपयाची चटणी पाव खाणारा तू, तू काय गरीब म्हणतो मला? बावळ्यात हे करू नको. कशाला पाहिजेत 2.5 लाख रुपये? भाऊजी काय आहे? मला एलिट एक्झिक्युटिव्ह क्लबची मेंबरशिप घ्यायची आहे भाऊजी. कसली एलिट एक्झिक्युटिव्ह क्लब? एलिट एक्झिक्युटिव्ह क्लब. तोंड वाकडं करतोयस, फक्त बोलतोयस तेच. कशाला हवी आहे तुला? का जायचंय तुला तिकडे? तिकडे कोण जातं माहितीये का? झोपल्यानंतर सुद्धा ज्यांचा पैसा धावत राहतो ना, ते लोक जातात तिकडे. मग ओंक्याचा पण पैसा झोपल्यावर धावत असतो. हो, परवा झोपला होता, खिशातनं 2चा कॉइन पडला आणि धावत धावत दरवाजाजवळ गेला. छोटे से बहीण भाव. दारात जाऊन बसा. जा. जळत नाही. जा, खरंच दारात जाऊन बसा, पण इतरांच्या रांगोळ्या सांभाळून बसा. जा बावळट. शपथ सांगतो, मला जर एक संधी मिळाली असती ना बघण्याच्या कार्यक्रमात तुला 27चा पाढा विचारण्याची, बरं झालं असतं. लॉजिकल कारण मिळालं असतं नकार देण्याचं. बावळट कशाला? ए तू रे कार्ट्या, कशाला पाहिजे तुला 2.5 लाख रुपये? काय करणार आहेस एवढ्या पैशांचं? ताईला माझं लग्न करायचंय, मला त्यासाठी हवेत भाऊजी. एलिट क्लब. 1 मिनिट, एक क्लब आणि लग्नाचा काय संबंध? दूरदृष्टीचा अभाव. फ्युचरिस्टिक सोच ही नहीं है इस बंदे के पास. ओंक्या, मला ना आधीच कळलं होतं. हो, कधी कळलं होतं तुला? लग्नाच्या आधीपासूनच. मग द्यायचाच ना नकार, मी तरी सुटलो असतो ना. काय 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 त्या एलिट क्लब मध्ये कोण लोक येतात? आणि श्रीमंतांच्या मुली येतात, श्रीमंत फॅमिलीज येतात. आणि ताई बॉलिवूड वाल्या फॅमिली, म्हणजे तो अमरीश पुरी असतो ना, तसे वाले 50-60 असतात असे अमरीश पुरी तिथे. 50-60 श्रीमंत अमरीश पुरी. काय सला हा लाईफ जगण्याचा क्रायटेरिया आहे? 50-60 श्रीमंत अमरीश पुरी जिथे जातात तिथे आम्हाला जायचं. ह्याच्यात समाधानी आहेत ही लोक. म्हणजे काय भाऊजी? का जायचंय तिकडे? भाऊजी, एका जरी बिझनेसमॅनच्या मनात मी राहिलो, एका जरी मुलीला मी पटवलं, तरी माझ्या आयुष्याची सोना चांदी होईल ना. बघा, माझ्या भावाने एवढा मोठा प्लॅन केला. देऊन टाका त्याला 2.5 लाख रुपये लगेच. बावळट आहेस का? डोंबलाचं प्लॅनिंग आहे हे. काय तर श्रीमंत अमरीश पुरीची पोरगी पटवणार. तो अमरीश पुरी आपल्या घरी त्याची पुरी घेऊन आला तर द्यायला श्रीखंड नको याच्याकडे? आणूयात ना मार्केट मधून. सोपं आहे. मेटाफॉरिकल बोलतोय म्हणजे? चुकलं माझं. अगं, मला एवढंच म्हणायचं आहे की तो श्रीमंत माणूस जेव्हा आपल्या घरी येईल आणि याच्यासाठी त्याची मुलगी दाखवेल, तेव्हा हा जो माझा मेहुणा आहे तो काय करतो हे काय सांगायचं? पण त्यांना कशाला सांगायचंय? ती मुलगी जर माझ्या प्रेमात पडली तर? यार अंधा होता है भाऊजी. अंधा होता है, बावळट नाही होता है. श्रीमंताची मुलगी आहे, ती का करेल तुझ्याशी लग्न? समजा केलं तिने तुझ्याशी लग्न, आपण मानू केलं तिने, आणि नंतर तिच्या बापाने तुम्हा दोघांना घराबाहेर काढलं तर काय करशील? अब आ गया रे मैदान में मेरा लल्लू. लल्लू आ गया मैदान में. लल्लू कब आया मैदान में? कशावर ही कसं काय एन्जॉय करू शकता तुम्ही? सणासुदीचा तरी मेंदू वापरा ना थोडासा प्लीज. लल्लू छान म्हणलं. लल्लू वरती कशाला? मी काय, अरे तुला कळतंय का मी काय विचारतोय ते? कळतंय मला. सतत विचारू नका, इथे करू नका. नीट उत्तर दे. ऐका, जर त्याने त्याच्या मुलीला घरातून बाहेर काढलं तर तू काय करशील? तोच तर बिझनेस मॉड्यूल आहे. हे घ्या. बिझनेस मॉडेल काय? आता बघा, मी त्या मुलीशी लग्न करणार, मग त्याला 100% मला घरजावई करावं लागणार.
हा मग मी त्यांच्या घरी जाणार एक 15 दिवस मी लग्न खेळणार आणि 1 महिना डिवोर्स. ओंक्या, अरे देवा, असं कसं झालं रे ओंक्या? आता कुठे संसार सुरू झाला होता हो माझ्या भावाचा, लगेच कसा डिवोर्स होतो ना? मला नाही आवडलं हे, अजिबात नाही आवडलं ओंक्या. ये ना, ये गरीब लोगों के लड़कों के दिल के बारे में ना श्रीमंत की लड़कियों को पता ही नहीं होता. कशाला मरायला, कशाला? काय गरज आहे एवढं करायची? नाही झालाय त्याचा डिवोर्स. स्वप्नरंजन चाललंय, तो मंच काहीतरी बोलतोय आणि त्याच्यात तू स्वतःच प्रवाही नटी म्हणून फिरतेस ऍक्टिंग करत. त्याच्याला मला कळत नाही. नाही थांबा ना, माझी ताई आहे ना, मी समजवतो ना. ताई खरं खरं नको रडूस. अगं हा सगळा प्लॅनचा भाग आहे. एव्हरीथिंग इज प्लॅन. प्लॅन आहे? पण असं कसं रे, तुझं मन दुखावेल ना बाळा. अरे नाही दुखावत आपलं मन. दिल है तो दर्द होगा, दर्द है तो दिल तो पागल है. वाटेल ते बोलतोय. ताई काही प्रॉब्लेम नाहीये, हा प्लॅनचा भाग आहे. आपण ना त्या मुलीमध्ये एवढं इन्व्हॉल्वच व्हायचं नाही. आपण फक्त पैशांमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं. फोकस क्लिअर पाहिजे आपला. 1000 करोड संपत्ती असलेल्या मुलीशी मी लग्न केलं आणि घटस्फोट घेतला तर मला 500 कोटी मिळणार. ताई 500 कोटी. 500 कोटी? क्या बात आहे. ए रसिका, मला सांग 500 कोटी मध्ये शून्य किती असतात? नको मोजूस, नाहीये तुझी तेवढी लायकी. 12,000चा चेक द्यायचा असेल तर 10,000चा देतेस आणि 2 वरचे कॅश देतेस. स्पेलिंग मिस्टेक होते म्हणून. तू नको मोजूस 500 कोटीवर किती शून्य असतात ते, नको मोजूस. असू दे, असू दे. मला माहितीये माझ्या भावाने चांगला प्लॅन केलाय. तुम्ही त्याला 2.5 लाख रुपये द्या पटकन. रेडी आहेस का? काय प्लॅन केलाय कळतो? इकडे तू, तुला कळतंय का तो काय बोलतोय ते? तुला पटतंय कसं हे? हा जे काही बोलतोय त्याला काय म्हणतात? ॲल्युमिनी मागतोय तो. काय? हो. ओंक्या, याला काय अर्थ आहे? तुला कळतंय गाढवा? आपण त्या क्लबची मेंबरशिप घ्यायची, त्या मुलीशी लग्न करायचं आणि ते झाल्यानंतर डिवोर्स घ्यायचा आणि आपल्याला काय मिळणार? ॲल्युमिनियमची भांडी? याला अर्थ नाहीये ओंक्या. नाही नाही, ऍटलीस्ट स्टेनलेस स्टीलची तरी भांडी मिळायला नको का आपल्याला? ते काय नाही. तू त्यांच्याकडनं मोठंसं पातेलं माग स्टेनलेस स्टीलचं, म्हणजे कसं पाणी उकळायला बिर्याणी करायला बरं पडेल. मी तर म्हणते 5-6 भांडी मागूया, म्हणजे त्याच्यावरचं झाकण, एखादा मोठा चमचा, म्हणजे आपल्या सोसायटीत पूजा असते ना, आपण भाड्याने देऊ आणि जरा मिरवू पण. गुड आयडिया. शिका, डेंजर आहे. हो ना. संध्याकाळी सोसायटीची लहान लहान मुलं जेव्हा पाऊस लावतील ना, त्याच्यावर बस आणि उडून जा. असं का बोलताय? ॲल्युमिनियम नाही, ॲल्युमिनी, ज्याला पोटगी म्हणतात. पोटगी मागतोय तो, पोटगी. याला मिळणारच नाहीये, कारण ती बायकांना मिळते, नवऱ्यांना नाही मिळत. इथेच ना तुम्ही कमी पडता भाऊजी. मला ना कंटाळा येतो तुमचा भाऊजी. किती वाचा जरा कायदे. मिरवताना वाचा कायदे, वाचा. मुलगी जर सुस्थितीत असेल आणि मुलगा जर रिकाम निराधार असेल तर मुलाला पैसे मिळतात आणि इथे मला पैसे मिळणार. पैसा ही पैसा होगा ताई, पैसा मिळणार. पण असं नाही होत. असं कसं लगेच कोर्ट म्हणेल की हा देऊया घटस्फोट, देऊया पोटगी? काहीतरी कारण लागेल ना त्याला, एक ठोस असं काहीतरी. भाऊजी असं कसं कुठल्या बेसिस वरती मिळणार तुला पोटगी आणि घटस्फोट? नल्ला आहे ना. हो हो, मला माहितीये ओंक्या नल्ला आहे. मी काहीच नाहीये ना. असं काय? मी कफल्लक आहे. कफल्लक आहे. चल रे, कोण आहे? ऐसाच आहे ना मी. ए ओंक्या, अरे तू स्वतःला नल्ला म्हणतोयस अभिमानाने. मला आई पण म्हणायची, आ गया रे मेरा नल्ला, आ गया. लल्ला लल्ला म्हणायची आई. आ गया रे मेरा लल्ला. तू ते नल्ला ऐकून नल्लाच राहिलास आयुष्यभर. काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? तुला कळत नाहीये राजा. आई अशी नाही मिळत पोटगी. मी सांगतोय काही ठोस कारण लागतात घटस्फोटासाठी, पोटगीसाठी. ती काय देणार आहेस तू? देणार आहे मी त्या मुलीचा पाठलाग करणार, तिचं अफेअर पकडणार आणि त्याचे प्रूफ्स गोळा करणार आणि कोर्टाला देणार. दॅट्स इट्स माय लाड. माय लाड. तुझे जर जास्ती ते लाड झालेत म्हणून तू हा खांद्यावर हात ठेवलाय. हात काढ, हात काढ. काढलाय ना. ती मुलगी तुझ्यासोबत लग्न करणार आणि परत अफेअर करणार कोणातरी भलत्यासोबत. कोणासोबत करणार? ए नीट हा ओंक्या, नीट. कोणाला सांगू नका. दत्तू मोरे बरोबर अफेअर करणार आहे ती. माझा मित्र आहे, आमचा प्लॅन ठरलाय ऑलरेडी. ओंक्या, दत्तू मोरेच्या हाईटच्या हिल्स घालतात श्रीमंतांच्या मुली. आणि ही अत्यंत बिनडोक, गुडघ्यात अक्कल असलेली श्रीमंताची मुलगी कोण आहे, जी आधी ओंकार राऊतशी लग्न करणार आणि मग दत्तू मोरेशी लग्न करणार? ही कोण आहे मला सांग.
तुझा प्लॅन अनैतिक, दर्जाहीन आणि कणाहीन आहे, लक्षात घे. असू दे. घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है भाऊजी. पण तुझी बोटं लोणच्याच्या डब्यात आहेत, तेही मिरचीच्या. बाहेर काढशील, कुठेतरी हात लावशील, झोंबेल सगळीकडे. ओंक्या जा पटकन हात धुवून झोंबेल सगळीकडे. अरे मेटाफॉरिकल काहीच कळत नाही का तुम्हा दोघा बहीण भावांना? मेटाफॉरिकल बोलतोय ना मी. सांगतोय मोठा शाणा. काही पैसे मिळणार नाहीयेत तुला. 2.5 लाख रुपये मागतोय. कशाला देऊ तुला 2.5 लाख रुपये? काय तर म्हणे मी लग्न करणार, मग मी घटस्फोट घेणार, मग मी पोटगी मागणार. अरे बाबा असं नाही होत. घटस्फोट घेणं जास्त कठीण आहे आपल्याकडे. एक वेळ लग्न होतं, बोटाला लागलं, रक्त निघालं, एखाद्या मुलीच्या कपाळाला लावलं, झालं लग्न. असं लग्न होतं. घटस्फोट नाही होत असे. घटस्फोटाला खूप वर्ष जातात बाबा. मग कधी कधी दोघांच्या समन्वयाने असेल तरी सुद्धा 2-4 वर्ष जातात. तुझं त्या घंट्याच्या लोलकाप्रमाणे मधल्या अडकशील वकिलांसोबत. असं नको करूस. नाही होत असं लग्न. सांग ना पैसे. तुम्ही नाही देणार आहात पैसे? नाही देणार आहे मी. नक्की नाही देणार आहात? नाही. ओंक्या काळजी करू नको, तुझी ताई आहे ना, माझा विश्वास आहे तुझ्यावर. माझ्या बांगड्या घे तू. प्रत्येक स्किट मध्ये बांगड्या कशा वर येतात ग तुझ्या? मला नाही द्यायच्यात त्या बांगड्या कोणाला. मी केल्यात त्या बांगड्या. येडे मी केलंय करू नका. नकोच आहेत त्या बांगड्या ताई. देतच नाहीये कुणी. नकोच आहेत. देणारच नाहीये कुणी. घेणार पण नाहीये मी. गुड. गुड काय गुड ताई. हे बांगड्या बिंगड्यापेक्षा तू माझी बिझनेस पार्टनर हो. बिझनेस पार्टनर? Yes. बिझनेस करणार मी. लगेच कुठे पळत जातेस त्याच्या मागे? कुठला बिझनेस आहे त्याचा? कसली बिझनेस पार्टनर? सेम. म्हणजे काय, तुम्ही मला 5.5 लाख रुपये द्या. आम्ही दोघं तिकडे मेंबरशिप घेतो. मी एक श्रीमंत मुलगी पटवेन, ताई एक म्हातारा माणूस पटवेल. शी बाबा परत म्हाताराच. बोलूया आज आपण आज बोलूया. तुम लोकांना ये मिडल क्लास मत लाव रे. अमीर के वाढ फोडीन. प्लॅन आहे का? सांग काय होणार. ताई तिकडे जाणार, ओके. एक श्रीमंत 75चा वगैरे माणूस पकडणार, त्याच्याशी लग्न करणार, त्याला घटस्फोट देणार आणि करोडो रुपयांची मालकीण होणार. हा प्लॅन सेट आहे. सेट आहे. इथे मी एका मुलीची लग्न करीन श्रीमंत, तिला डिवोर्स देईन, तिच्याकडनं पोटगी घेईन. एवढे पैसे, आणि एवढे पैसे मिळाल्यावर आपण परत भाऊजींची लग्न करू. एवढे पैसे मिळाल्यावर पण परत यांच्याशीच लग्न करायचं? अरे तू बरी आहेस ना का जराशी? सौभाग्याचं लेड आहे ना मी तुझ्या. काय बोलतेस, तुला कळतंय? आणि तू रे इकडे जरा, बावळटा इकडे जरा. इकडे जायचंय. 5 मिनिटात 10 वेळा घटस्फोट म्हणालास. तुला असं वाटतं तुझे सगळे प्लॅन वर्क करतील? अरे सटवाई आली तेव्हा ती नशीबच्या ऐवजी बशीन लिहून गेलीये कपाळावर तुझ्या. त्या उलट्या नशिबाचा आहेस तू प्लॅन करतोयस. नको करूस काही प्लॅन बावळटा. नेगेटिव्ह बोला माझ्याबद्दल तुम्ही. माझं एकही मला तुम्ही कधीच सपोर्ट नाही केला. नाहीच आवडत मला तुझे प्लॅन म्हणून सपोर्ट नाही करत. ठीक आहे, तुम्हाला आमच्या दोघांचा प्लॅन नकोय ना? नकोय, cancel. आपण तिघांचा प्लॅन करूया. तिघांचा प्लॅन? आपण तिघही मेंबरशिप घेऊया. मी श्रीमंताची मुलगी पटवेन, ताई म्हातारा एक माणूस पटवेल, आणि तुम्ही एका म्हाताऱ्या बाईशी लग्न करा. आणि मग तिघांनाही आपण घटस्फोट देऊया. आणि घटस्फोट देताना लॉयर पण एकच करूया. म्हणजे आपल्याला कसं हे होईल काय, डिस्काउंट पैसे वाचतील. कडक प्लॅन. मला फारच आवडलं. हो ना? मला खूप मला मान्य. अनुमोदन. मला आवडला. पापी पापी बांग्या हो. प्लॅन आवडला ना, आता बस संपला. मला प्लॅन आवडला, आता सेलिब्रेट करायला हवं. ओंक्या चल जरा खाली फटाके फोडूया. चल आता आवडलाय प्लॅन, फटाके फोडू. इथेच फटाके फोडू ना, माझ्याकडे टिकले आहेत. इथूनच सुरू करूया. अरे दे टिकल्या, दे 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 दे. आहेत खरंच? नाही मग कशाला बोलला? फटाके फोडायचं ठरलंय ना. वा 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 वा, कहर परफॉर्मन्स. अतिशय इंटरेस्टिंग प्लॅन्स होते ओंकारचे. मजा आली. प्रसादा छान, चांगला होता विषय आणि रंगवलात पण खूप छान. या सिरीजची एक गंमत आहे की तुझा जो काही प्लॅन असेल तो अत्यंत थर्ड क्लास आहे हे आम्हाला पहिल्या क्षणी कळलेलं असतं आणि तो सक्सेसफुल होणार नाही हेही आम्हाला माहिती असतं. बघायचं असतं की तो तुम्ही नेता कसा, त्याचा प्रवास कसा असतो, आणि तो फार लखलख चंदेरी दरवेळेला होतो. त्यामुळे तो यावेळेलाही तसाच झाला. छान, मजा आली. रसिका फार सुंदर दिसतेस. मस्त मजा आली खूप. सई फन परफॉर्मन्स होता. राऊत तू ह्या स्पेशली या प्रहसनात इतका छपरी वागतोस पण ते इतकं कन्व्हिन्सिंग करतोस की आम्हाला पटतं की हे अशी व्यक्ती असू शकते. आणि ते आता तुझ्या बॉडी लँग्वेजमध्ये इतकं भिनलंय की कधी म्हणजे कॅरेक्टर सोडून कुठलीही गोष्ट कधीच होत नाही. ते बघायला फार मजा येते. सिद्धगुरू सरांची संकल्पना आहे.
आणि ऋषिकांत राऊतनी लिहिलंय. मजा आली, तुम्ही छान परफॉर्म केलं, मजा आली. थँक्यू. तर मंडळी, हास्याचे हे सणवार असे साजरे होत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.